हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला तर मग जॉबला बाहेर लेडीज जातात व पुरणपोळीचा स्वयंपाकही करून देवपूजातीन आवरूनही आपल्याला तासाभरात म्हणजे तयार व्हायचं असतं. चला तर मग हे रुटीन तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे. हे रुटीन जर आवडलं तर जाता चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. बघा, मी सकाळीच आवरलेलं आहे आणि आता असं रात्रीच नियोजन करून ठेवायचं. ज्यावेळेला आपल्याला जॉबला बाहेर जायचं असतं त्यावेळी बघा, आता कुकरमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे. ह्याच्यामध्ये मी 1 फुल्ल ग्लास आणि अर्धा ग्लास अशा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. बघा, अर्धा ग्लास म्हणजे वजनीप्रमाणे अर्धा किलो डाळ आहे ही. स्वच्छ अशी, आता पिलटीमध्ये त्या तरी मला नीट करता येणार नाही म्हणून मी मोठ्या ताटामध्ये ओतून घेतली. स्वच्छ अशी नीट करून घेतली. ती मस्त अशी म्हणजे धुवून घ्यायची आहे स्वच्छ, कारण की आपल्या डाळीला त्यांना डाळ किडू नये म्हणून मार्केटमध्ये थोडी पावडर त्यांना लावली जाते. डाळ स्वच्छ धुवून घेतली. बघा, पाणीही गरम झालेलं आहे. त्याच्यामध्येच मी डाळ घातली होती, परंतु थोडं पाणी कमी पडणार आणि मला येळवणीची आमटीही बनवायची आहे. त्याला थोडंसं पाणी कमी पडेल म्हणून मी परत मोठ्या कुकरमध्ये काढून घेतली डाळ आणि साईडला तोही कुकर लावून घेतलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडीशी डाळ आहे आणि मला थोडं त्याच्यात पाणीही ॲड करायचं आहे. त्यामुळे मी साईडला डाळीमध्ये पाणी ॲड करून घेतलं आहे. बघा, त्याचबरोबर आपला डाळ होत आहे त्यामध्येच मी अर्धा म्हणजे पावशेर मैदा आणि पावशेर आटा म्हणजे गव्हाचं पीठ या पद्धतीने घातलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरते मीठ, थोडीशी हळद वापरायची आणि थोडंसं तेल वापरायचं आहे. बघा, छान असं पीठ ना मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे तेल आहे ना ते छान पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पोळी ही मऊ लुसलुशीत तयार होते. या पद्धतीने जर तुम्ही कणिक भिजवला तर पोळी अगदी 2-3 दिवस सहज टिकते आणि मऊ लुसलुशीत. आमची काही 2-3 दिवस पुरणपोळी राहत नाही. अर्धा किलोची केली तरी त्याच दिवशी संपते. इतकी छान आणि खुसखुशीत आपली पोळी होते. बघा, साईडला कुकर लागत आहे. आता लहानसं कुकरमध्ये पण मी बटाटे लावून घेते, म्हणजेच बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाटे हे लावून घेते. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ वापरायचं आहे बटाट्यामध्ये. त्यामुळे काय होते, बटाटो आपला जो आळणीपणा लागतो तो लागत नाही. तोपर्यंत साईडला कुकर होत आहे, तोपर्यंत मी इकडे देवपूजा ही करून घेतली. बघा, छान असं नियोजनबद्ध जर तुम्ही स्वयंपाक बनवला तर कार्यक्रमाचा कंटाळाही येत नाही, आपल्यालाही थकल्यासारखं वाटत नाही आणि देवपूजाही होते आणि आपली चिडचिडही कमी होते. बघा, आता साईडला कुकरही झाला आहे. लहान कुकरमध्ये मी बटाटे शिजवून घेतले, ते बटाटे काढून घेतले आणि त्याच्यामध्येच आता धुवून लहान कुकरमध्येच भातही लावून घेते. तुम्ही बघू शकता, आता मी इकडं भातही लावून घेते. थोडंसं स्वच्छ असं तांदूळ धुवून घेऊ आपण, कारण की त्याच्यामध्ये ही पावडर तर नसते. त्यामुळे 1-2 पाण्यामुळे का असे ना तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे. बघा, तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. तोपर्यंत इकडं गुळही चिरून घेतलेला आहे. आता ते बटाटेही साईडला ठेवते. आपली डाळ ही छान अशी शिजली गेली आहे. बघा, तुम्ही बघू शकता, हातावर मॅश होते. डाळ ही छान अशी नितळून घेते बघा मी. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीमध्ये पुरणपोळी करतात तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, आता येळवणी छान अशी आपली निघलेली आहे आणि ज्यावेळेला येळवणी घट्ट निघते ना त्यावेळेलाच येळवण्याच्या आमटीला ही चव येते. बघा, आता आपली येळवणी नितळत आहे, तर मी डब्यामध्ये जी कणिक भिजवत घातली होती ना ती छान अशी पिंजून घ्यायची आहे. म्हणजे तेल लावून 2-3 वेळा असं थोडंसं पिंजून घ्यायचे आहे, जेणेकरून काय होतं, आपली कणिक ही आणि थोड्या वेळ छान अशी भिजते आणि पुरणपोळी ही खुसखुशीत होते. बघा, तांदूळ लावल्यामुळे तांदळाचे थोडेसे डाग आपले म्हणजे उतू गेल्यासारखं झालं आहे. गॅसवरती पडलेला आहे, परंतु आता मी पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यावरतीच गॅस स्वच्छ धुवून घेते. बघा, आता डाळ आणि गूळ एक जागी म्हणजे वजनीप्रमाणे अर्धा किलो डाळ आहे आणि अर्धा किलोला थोडं म्हणजे 100 ग्रॅम कमी गूळ आहे. बघा, जास्त गोड नाही घेतला. आणि जर तुम्ही अर्धा किलोला अर्धा किलो गूळ घेतला तरीही चालतं, परंतु जास्त गोड होतं आणि आमच्या घरामध्ये थोडंसं गोड कमी खातात, त्यामुळे मी थोडंसं घेतलं आहे. बघा, आता किती पातळ होतं मगाशी, आता तुम्ही बघू शकता किती घट्ट आपले पुरण झालं आहे आणि चमचाही असं व्यवस्थित बसत आहे. बघा, पुरणही मी बारीक करून घेतलं आहे. त्याचे असे मस्त असे गोळे करून घेतलेले आहेत एकसारखे. आता मी लहान पोळी आधी करून घेतलेली आहे, कारण की आमच्यामध्ये काय करतात, आधी पहिली पोळी लहान करून घेतात, ती तव्याची दृष्ट काढतात आणि ती गॅसच्या तिथंच ठेवतात तव्याच्या शेजारीच, आणि मग आपल्या पोळ्या करायला आपण सुरुवात करू शकतो. बघा, असं मस्त असं कणिक छान असं भिजली गेल्यामुळे कणिक आपली सरकतही आहे बघा व्यवस्थित. आता तेलामध्ये बुडवून घेऊन हाताने थोडंसं साईडला असं हे करायचं आहे, म्हणजे जेणेकरून जे पुरण आहे ना ते मस्त असं साईडून
पसरून जातं आणि आपण छान अशी पोळी ही आपली सरकते. पिठाच्या पोळीपेक्षा तेलाची पोळी कधीही सोपी, परंतु इतकंच होतं की कणिकचं आणि पुरणाचं जजमेंट बरोबर आलं पाहिजे. ज्यावेळेला कणिक जर तुमची घट्ट असेल त्यावेळी पुरणही घट्ट पाहिजे आणि कणिक जर तुमची पातळ असेल तर पुरणही पातळ पाहिजे. त्यावेळेला पोळी सरकतेही छान आणि खुसखुशीत, चवीलाही अप्रतिम होते. त्याच्यामध्ये थोडंसं मी जायफळ आणि सुंठ पावडर, थोडी बडीशेप पावडर घातलेली आहे, थोडी वेलची घातलेली आहे. बघा छान अशी टम्म अशी फुगलेली आहे आणि फुगली की पुरणपोळी मध्ये थोडी का असे ना फुटतेच. बघा छान अशी आपली पुरणपोळी तयार झाली. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.